अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीला अभिवादन करून शेवटच्या श्वासापर्यंत मातृभूमीसाठी लढायचं कसं असे शिकवणारे आपले छत्रपती संभाजी महाराज यांच्याही चरणी मानाचा मुजरा. आपल्याला ज्यांनी मार्ग शिकवला असे आपले ब्रह्मीभूत पिठले महाराज, सद्गुरु परमपूज्य मोरे दादा आणि गुरुकुल पीठाचे रचनाकार श्री स्वामी समर्थांचे अवतार परमपूज्य गुरु माऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रो प्रचोदयात्. ओम मातृसुताय विद्महे अनुसुताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्. आज कथेचा प्रथम दिवस. कथेचा सविस्तर अर्थ असा आहे की आज आपल्या पंचकृषीत श्री स्वामी समर्थ संगीत चरित्र कथा पहिलीच वेळ आहे आणि माझी पण पहिलीच वेळ आहे. परंतु स्वामी शक्ती पाठीशी आहे, ते माझ्याकडून 100% करून घेणार.
यात तर मला खात्री आहे. पंढरपूरचं निर्गुण निराकार रूप जिथं जगात विश्वात शोभून दिसतं असे पंढरपूरचे इष्ट आराध्य दैवत भगवान पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतो. मानवतेचा महान नंदादीप भगवत संप्रदायाच्या वृक्षाला लागलेलं गोड फळ, स्वर्गातून इंद्रायणीच्या काठावर पडलेला मोती संत श्रेष्ठ संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या चरणी नतमस्तक होतो. संताची परिभाषा काय असते? साऱ्या जगाला शिकवणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो. तसेच व्यासपीठातील उपस्थित सर्व गुरुजन, गुरुवर्य, आमचे हरिभक्त पारायण गायकवाड सर असतील, त्यानंतर आमचे मित्र तबला वादक हरिभक्त हरी महाराज पांचाळ असतील, आमचे गुरुवर्य हरिभक्त मोहन महाराज खंडागळे असतील, त्यानंतर आमचे मित्र हरिभक्त खेडकर महाराज असतील, आमचे गुरुवर्य गोविंद महाराज कावळे हे देखील उपस्थित आहे. आणि सर्वच तुम्ही पितृवर्ग, माता माऊली, बालगोपाल तुमच्याही चरणी नतमस्तक होतो आणि या प्रथम दिनाच्या स्वामी चरित्राला प्रारंभ करतो. हिंदुत्वाची शान तू, मृत्यूलाही आव्हान तू, आम्हा सर्वांचा अभिमान तू. कोण आला आपल्या डोळ्यासमोर? छत्रपती शिवाजी महाराज, ज्या राजामुळे आज आपल्या दारापुढे तुळस आणि मंदिराला कळस आहे, असे सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि ज्यांची कृपा आहे, ज्यांच्यामुळे आज इथं आहे मी, त्यांच्याबद्दल थोडं सांगतो आणि कथेला प्रारंभ करतो. सद्गुरु मोरे दादा, ज्यांनी फार प्रतिकूल परिस्थितीत हा मार्ग चालू केला. हा मार्ग चालू करत असताना त्यांना प्रचंड त्रास झाला. कोण होते मोरे दादा? मोरे दादाच होते. इथं सर्व वारकरी आहे, मी पण वारकरी आहे. प्रमाण आपले पाठ आहेत. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, नेघे पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, मला बपुकाची, मला बपुकाची, मला बपुकाची, संत हे संतच असतात. फार प्रतिकूल खडतर असा मार्गातून हा मार्ग निर्माण केला. एकदा त्यांचा जय जयकार करू. परम पूज्य मोरे दादांकी जय.
साधू आणि संत यातला भेद पा. नारदाच्या भक्तिसूत्रात सांगितलं आहे, साधू वेगळा संत वेगळा. माझ्या स्वरूपी माझे चित्त, अखंड जडले असे चित्त, आणि त्यासीच बोलले मज भक्त, संत तो जाणावा. संत आणि साधू वेगवेगळे आहेत. संत आणि साधूत फार फरक आहे. पहा, संत तुकाराम महाराजाला मंबाजी मोहने दुपारी बडबड काठीने बडवलं, तरी देखील सायंकाळी संत तुकाराम महाराज कीर्तनाच्या वेळेला त्यांना आठवले, मंबाजी बुवांकडे गेले. मंबाजी बुवा, चला ना तुम्ही कीर्तनाला. मंबाजी बुवांना लाज वाटली. ते काय म्हणले, अहो तुकाराम महाराज, मी तुम्हाला दुपारी एवढं बड बड हाणलं तरी सुद्धा तुम्ही आले माझ्याकडे. संत तुकाराम महाराज त्यांना काय म्हणाले, अहो मला तुम्ही मारलं, ठीक आहे, तुम्हाला मारून माझ्या पांडुरंगाला आनंद वाटला, ठीक आहे, गेलं झालं, गेलं गंगेलं विसरलं. मी म्हणतो याच्या जागेवर जर दुर्वास ऋषी असते तर दुर्वास ऋषीला आणला असतं तर त्यांनी लगेच शाप देऊन मोकळं केलं असतं, लगेच जाळं बाजून. म्हणून संत तुकाराम महाराज हे तुकाराम महाराजच आहे. आता या नमस्कार मागचं उद्दिष्ट लक्षात घ्या. ज्यावेळेस आपण वर हात करतो, म्हणजे या पृथ्वीवरची जी गुरुत्वाकर्षण शक्ती असते, आपण विना आसनाचं कधी बसलं नाही पाहिजे. गुरुत्वाकर्षणची शक्ती असते, म्हणजे विज्ञान अध्यात्म कसं जुळलेलं असतं. ज्यावेळेस आपण जे जे कार करतो, ज्यावेळेस आपण जे जे कार केल्याच्या नंतर जी ऊर्जा ह्या 5 बोटात सामावून आपल्याला अशा पद्धतीने प्रत्येक वेळेस जे जे कार आल्यावर आपल्या अनाहत चक्रापाशी म्हणजे छातीपाशी ठेवायची आहे. म्हणजे जे एकत्रित केलेली आपली जी ऊर्जा आहे, पहा याच्यात विज्ञान पण आहे आणि अध्यात्म पण आहे. नुसतंच हात वर करायचे म्हणून हात वर करायचे नाही. ज्यावेळेस आपण एखादा जे जे कार येतोय त्यावेळेस आपण असं जे जे कार करता वेळे हात खाली जायचा आणि इथं आपल्या जो अंगठा आहे तो अनाहत चक्रापाशी लावायचा आहे. म्हणजे इथं तुम्ही ऐकलेलं किंवा केंद्रातली जी ऊर्जा आहे ती वायाला जाता कामा नये, म्हणून आपण कायम आसनात बसलं पाहिजे. आपला विषय चालला होता साधू संत. साधू संतातला भेद, साधू वेगळे आणि संत वेगळे. त्यामुळं मोरे दादांनी आम्हाला या मार्गात आचारसंहिता घालून दिलेल्या आहेत. पहा, म्हणजे आरती ठीक 6 वाजता चालू होते. सेम त्याच टायमाला अमेरिका, सिडनी, ऑस्ट्रेलिया इथं जगभरात स्वामी समर्थांचे केंद्र आहेत. आणि का नाही आचारसंहिता असावी आपल्याला? ज्यावेळेस आपण हरिपाठाला जातो, आपला टायमिंग आहे, ठीक आहे 7 वाजता, आपण टायमाला गेलंच पाहिजे. कारण की आपण जायच्या अगोदर आपलं जे इष्टदैवत आहे त्या मंदिराचं जे आराध्य दैवत असतं ते सूक्ष्म रूपात त्यांचं प्रागट्य असतं. म्हणून आपण आपल्या हरिपाठाच्या वेळा असतील, आरतीच्या वेळात असतील, आपण त्या पाळल्या पाहिजे. बघा, मुस्लिम बांधव आहेत, त्यांच्या नमाजाच्या वेळा बघा, ज्या वेळा असतात ते कधी चुकवून देत नाही. तसंच आपण पण आचारसंहिता पाळली पाहिजे. या मार्गात मोरेदादांनी ही आचारसंहिता आपल्याला घालून दिलेली आहे. स्वामी चरित्र कथा आजवर तुम्ही भरपूर कथा ऐकल्या असतील, परंतु मी या कथेचा आपल्या रिअल लाईफशी म्हणजे जीवनाशी वास्तविक टच करून देणार आहे. प्रत्येक म्हणजे नुसतं पाठ करून किंवा असं मी सांगत नाहीये. याचा मी 1 वर्षापासून अभ्यास करतोय. स्वामी चरित्र कथा, नेमकी स्वामी चरित्र कथा ही जीवनाची व्यथा दूर करणारी कथा आहे. आजपासून जी कथा चालू झाली आहे 7 पर्यंत तुम्ही कथा ऐका, तुम्हाला 7 दिवसात वेगवेगळे अनुभव येणार आहे. स्वामी चरित्र, स्वामी समर्थ कलियुगाचे चालक मालक आहे, पूर्ण दत्तावतारी आहे.
ते साधू नाही, संत नाही, ते पूर्ण दत्तावतारी आहे. आणि आज त्या पूर्ण दत्तावतारी स्वामी समर्थांची चरित्र कथा होत आहे. आणि मी माझं परम भाग्य समजतोय की ती माझ्या मुखातून स्वामी वधवून घेत आहे. कोणतंही मला म्हणजे मी कधी प्रवचनाला बसलेलो नाही. स्वामी चरित्र कथा मी प्रथमच करतोय. हे सर्व स्वामी करून घेऊ राहिलेत. काय म्हणून ही कृपा फार महत्वाची आहे. कारण मी बोलतोय, कृपा ज्यांची आहे त्यावर मला बोलणंच आहे. सर्वच गुरुजन वर्ग आहे, मी त्यांच्यातूनच घडलेलो आहे. आणि आज मला ते साथ देण्यासाठी उपस्थित आहे. माझं भाग्य आहे. सर्वच गुरुजन वर्ग असतील इथलं. एकाग्रे करिता श्रवण तेने व्हाव दिव्य ज्ञान. स्वामी चरित्रातली ओळ. आपण स्वामी चरित्र वाचत असताना किंवा एखादं कुठलंही चरित्र वाचत असताना आपण एकाग्र मनाने ती कथा असो आणि कुठलाही असतो, आपण कथेचा पूर्वार्ध किंवा मध्यभाग पाहताना आज आपल्याला दत्तगुरूंचा जन्म कथेच्या पूर्वार्धापर्यंत जायचं आहे. आज आपल्याला दत्तगुरू समजून घ्यायचे आहे. उद्या आपल्याला त्यांचा अवतार श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी स्वामी समर्थ म्हणजे महाराजांचं प्रागटीकरण होणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने कथा सांगावी असं स्वामी गुरुलीला अमृतात सांगितलेलं आहे. या कथेचा सरळ सरळ भावार्थ मी तुमच्या समोर ठेवलेला आहे. स्वामी चरित्र कथा ही जीवनाची व्यथा दूर करणारी कथा आहे. बघा, विष्णू बळवंत थोरात लिहितात, स्वामी 1146 रोजी पंजाब प्रांतात छेले खेडे ग्रामात प्रगट झाले. विजय सिंग भक्ते नामे गोट्या खेळत. प्रमाण आहे स्वामी चरित्र जे वाचत असेल त्यांच्याकडे. म्हणजे 1146 रोजी स्वामी प्रगट झाले. विजय सिंग भक्त संघ गोट्या खेळतात. तुम्ही म्हणतात पूर्ण परब्रह्म आहेत आणि गोट्या का खेळतात? महाराज सांगतात गोटी हे विश्व आहे, हे माझ्या हातात शोभून दिसतंय. बरोबर आहे, याचा अर्थ स्पष्ट होता. म्हणजे स्वामींचा अवतार बघा. आता बऱ्याच जणांना वाटतं दत्तगुरूंचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ, त्याच्यानंतर नृसिंह सरस्वती, त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ. हा क्रम उलटा आहे. 1146 मध्ये स्वामी समर्थ, नंतर दुसरा अवतार श्रीपाद श्रीवल्लभ आणि नंतर नृसिंह सरस्वती. म्हणजे असा मार्ग आहे. आणि त्याला स्वामी चरित्रात आपल्याकडे प्रमाण आहे. त्याच्यामुळं आपल्याला शंका घ्यायची काही विषयच नाही. जे आपले सेवेकरी आहेत ते स्वामी चरित्र वाचतात रोज. आणि बघा, आता ही कथा 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 तरी का ऐकायची आपल्याला? कोणतीही कथा घ्या तुम्ही. नाशिक स्टँडवर एक सुटाबुटावाला भेटला. समोर साधू आहेत, फकीर. पहा, फकीर कायला म्हणायचंय? चाहे आग लगे जाए बस्ती में, फकीर रहे अपने मस्ती में. कबीराने त्यांची व्याख्या केलेली आहे फकीराची. साधू फकीर उभा होता आणि तो गृहस्थ त्यांच्याकडे पाहून म्हणतोय, काय साधू कुठं चालले? म्हणे काय नाही भाऊ, चाललो मुंबईला, रेल्वे येते. ते म्हणे काय करता तुम्ही? ते म्हणे आम्ही कथा करतो, रामकथा करतो. तो सुटाबुटावाला काय म्हणला त्यांना, कथा करता तुम्ही? अहो तुम्ही येणाऱ्या पिढीचं वाटुळं करतात म्हणे. काय तुम्ही लोकांना जनरल नॉलेज शिका म्हणे. काय जनरल नॉलेज? आज ही पिढी भरकटू राहिली म्हणे, यांना थोडं जनरल नॉलेज शिका. साधूचं एक नाही दोन नाही, त्यांचं चालूच होतं. त्यानंतर ती रेल्वे आले, त्याच्यात दोघेही चढले. तरी या बाबाचं चालूच आहे, कशाला कथा करता, लोक बिघडिता, तुम्ही कथा कशाला करता म्हणे. साधूचं एक नाही दोन नाही, राम राम राम. आणि जवळ मुंबईला जाताना भुसावळ स्टेशन आलं आणि तो गृहस्थ काय म्हणतो साधूला,
आता स्टेशन आलंय म्हणी, पहा बर का, स्टेशन आलंय जवळ. आता साधूचं फार महावाक्य होतं, ज्याचं स्टेशन येतं त्याला उतरूनच घ्यावा लागतं, कारण की कधी कधी बापाच्या अगोदर मुलगा जातो. म्हणजे फार थोर महावाक्य होतं साधूंचं. मग ते स्टेशन आले, उतरलेत खाली. हा उतरला, बायको कुठे, चला बायको कुठे. साधू म्हणले, अरे ज्यावेळेस आपण नाशिक स्टँड पासून चढत होतो त्यावेळेस तुम्ही तिथंच विसरून आले. रामकथा जर ऐकली असती तर भगवान रामचंद्र ज्यावेळेस त्या नावेत चढत होते त्यांनी ते स्वतः नाही चढले, सीता मातेला वर चढवलं. मग याच्या करता कथा लागते. म्हणजे साधू आणि त्या व्यक्तीतलं हे कथा कशासाठी ऐकावी, म्हणजे त्याने सांगितलं कथा कशासाठी लागतं. प्रभू रामचंद्र चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रवेस्तरम एक एक अक्षरम महापुसा पातनाशकम. रामाचं नाव एकदा एकदा घेतलं तर किती पाप जातं. जर ती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर, गाती ऐकतीय सादर जे पवित्र हरिकथा. आता आपल्याला पुढं दत्तप्रभूंच्या जन्माकडे जायचं आहे, कारण की ज्यावेळेस तुम्हाला दत्तप्रभू समजतील त्यावेळेस आपल्याला स्वामी समर्थ समजणार आहे. त्यामुळं आज आपल्याला दत्तगुरूंचा जन्म आज झालाच पाहिजे. पहा, नारद मुनी असेच फिरता फिरता कैलास पर्वतावर गेले. तेथे भगवान महादेव बसलेले होते. बसल्याच्या नंतर चाललं होतं त्यांचं, काय नारद मुनी काय चाललंय. ते म्हणे काय नाही देवा, चालय बरोबर आहे. महादेव म्हणतात, अरे नारद मुनी, तुमच्या मुखात सदा नारायण नारायण नाव असतं, अजून काय चाललंय. म्हणे काय नाही, काल रात्रीच आई मेली. अरे म्हणे आई मेली, कस काय मेली. अहो काय नाही, ती देवाचं नावच घेऊन देत नव्हतं म्हणे. ठीक आहे. नंतर चाललं त्यांचे कैलासातल्या गप्पा चाललेल्या होत्या. आणि पहा संताला कशात आनंद वाटतोय. संत तुकाराम महाराज काय म्हणतात, बरे झाले देवा नारद मुनी भगवान महादेवापाशी बसलेले होते, तर शेजारीच पार्वती माता आई साहेब बसलेल्या होत्या. पार्वती मातांनी नारद मुनीला एक लाडू दिला, थंडीचा लाडू. आपण करतो ना थंडीत लाडू, काय काय टाकतो त्याच्यात, खारीक, खोबरं, गावरण तूप, अजून गूळ, मेथी, काय डिंक असं टाकतो ना आपण. तसे गणपतीसाठी आणि कार्तिकीसाठी आई साहेबांनी लाडू बनवले होते आणि तो लाडू नारदाला दिला. नारद म्हणे खाल्ला. आई साहेब काय म्हणल्या, लाडू कस काय झाला. नारद मुनी म्हणाले छान झाला, पण आलं. पण मागच्या वर्षी म्हणे अनुसूया मातेच्या तिथं लाडू खाल्ला होता तसा लागलाच नाही म्हणे. हा म्हणजे माझ्यापेक्षा भारी लाडू केला. आता तिथं पण आलं, त्याच्यामुळे लगेच बघा, भीती जवळ बाळगावी पण बाई जवळ बाळगून. म्हणजे थोडक्यात काय सांगायचंय, पण आला म्हणजे एक माता भगिनी आहे, साडी घेतली मस्तपैकी, मेकअप करून सगळं आवरून चालले. मेकअप करून गेली गावात, बिगर खाल्ल्याचं पण कोणी विचारीनाच.
शेवटी कटळून 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 आली एका घरापाशी. तिथं कुत्री होती, त्या कुत्रीच्या शेपटावर पाय पाडला. ती ओरडली का वा, ती म्हणे आजच घेतली म्हणी. म्हणजे तिला सांगायचं होतं थोडक्यात, मी साडी घेतली भाऊ, मला कोणीच काही म्हणा ना. तसं या कथ्यात पण आलं. माऊली सांगतात पहा, नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. आता तुम्ही म्हणता स्वामी चरित्र कथा आहे, तू मधीच ज्ञानेश्वरीत जातो, संत तुकाराम महाराज चरित्र सांगतो. या महाराष्ट्रात कोणत्याही कथाकाराने कोणतीही कथा केली तर त्याला ज्ञानेश्वरी शिवाय आणि गाथ्याशिवाय पर्यायच नाही महाराज. काय, मी स्वामी चरित्र कथा करता करता देवी भागवतामध्ये जाणार आहे, संत तुकाराम महाराजाच्या गाथेत जाणार आहे, ज्ञानेश्वरी पदी सुद्धा जाणार आहे. कारण की हा जो भेद आहे, सेवेकरी वारकरी एकच आहे. स्वामी सेवेकरी सारखेच आणि पांडुरंगाचे वारकरी सारखेच. म्हणजे कोणी कोणात भेद करायचा नाही, बरोबर आहे. पांडुरंगाच्या भक्ताने स्वामी समर्थाच्या भक्ताबरोबर भेद करायचा नाही आणि स्वामी समर्थांनी पण वारकऱ्यासंग भेद करायचा नाही. याच्यासाठी सिद्धांत सांगितलाय, अभिमान परवडला पण अहंकार नको. बरोबर आहे. अभिमान, माझ्यासारखी दुर्गा सप्तशती कोणालाच वाचता येत नाही, हा काय झाला गर्व. मला वाचता येते, अभिमान आहे, ठीक आहे, पण माझ्यासारखी दुर्गा सप्तशती कोणालाच वाचता येत नाही, हा गर्व झाला. अरे माझ्यासारखा पाठाच नाही कोणाचा, माझ्यासारखे कोणाला प्रमाणच देता येत नाही, हा काय आला गर्व. पण मी प्रमाण देऊ शकतो, हा काय अभिमान. म्हणजे पहा, गर्व असावा गर्व नसावा प्रत्येक गोष्टीत जर मोठं व्हायचं असेल तर. म्हणून आपण म्हणतो कायम, गर्वाचे घर खाली. दोन वारकरी होते. एक वारकरी म्हणे मायासारखे प्रमाणच पाठ नाही म्हणे. ठीक आहे, चला वारीला म्हणे. वारीला नेलं, दोघ जण गेले. रावटी लावलेल्या होत्या. रावटी लावल्या, त्याला एका रावटीत नेलं. एक 80 वर्षाचे म्हातारे बाबा विणा घेऊन चाललं होतं त्यांचं. काल 3 वाजता विणा घेतला होता, आज 5:03 वाजले. तो बाबा नुसता पाहतच होता. तो म्हणे माहिती 30च अभंग पाहते म्हणे. काय म्हणजे 24 तासापासून तो विणेकरी 80 वर्षाचा म्हातारा जप करीत होता. मग त्याचा अहंकार तिथंच गळून गेला. आज आपल्याला दत्तगुरूंच्या जन्माकडे जायचंय. थंडीचे लाडूकडे या. लाडू खाल्ला, अनुसूया मातेसारखे झालेच नाही. अरे कोण आहे अनुसूया? अरे कोण आहे म्हणे? सूर्य मंद मंद तपत असे. गुरुचरित्र 4था अध्याय. म्हणजे अनुसूया माता नुसती चालली तरी सूर्याला असं वाटायचं मंद तापावं लागन. जर आपली जी सूर्याची झळ आहे तिला लागायला नको, आपल्याला शाप देऊ शकते. पृथ्वी सुद्धा घाबरायची. हिच्या कोमल पायाला जमिनीने इजा नाही होतो. म्हणजे बघा अनुसूया माता कोण होतं. म्हणजे थोडक्यात आज आपण थोडं चरित्र पाहणार आहे. आपण सहसा चरित्र ऐकताना तेवढंच ऐकतो. अनुसूया माता थोर पतिव्रता होत्या. दत्तगुरु त्यांच्या जन्माला आले त्यांच्या घरी. अरे पण का जन्माला आले? दत्तगुरु त्यांच्याकडेच का जन्माला आले? 10,000 वर्षापूर्वी ज्यावर पृथ्वीवर प्रचंड प्रमाणात दुष्काळ पडलेला होता. खायला अन्न पाणी नव्हतं आणि आत्री ऋषी तपाला बसले होते. आपण भुकेलेला अन्न देतो, पण अनुसूया मातेने त्या दुष्काळात पशु पक्ष्यांना देखील जगवलंय. काय ही चरित्र कथा ऐका, कधी ऐकलेली नाहीये अनुसूया मातेचं चरित्र. म्हणजे दुष्काळात पशु पक्षी असतील, झाडे असतील, त्यांनी जगवलेली आहे.
दत्तगुरु त्यांच्याकडे उगाच जन्माला नाही आलेले. म्हणजे त्या युगात स्वतः प्रभू रामचंद्र अत्रि ऋषीकडे मार्गदर्शन करायला येतात आणि सीतामाई अनुसया मातेला मार्गदर्शन म्हणजे अनुसया माता त्यांना मार्गदर्शन करता. पा किती मोठा अधिकार आहे त्यांचा. दत्तगुरु जन्माला येतात म्हणजे त्यांचे आई वडील सुद्धा तेवढं म्हणजे पहा किती अधिकार तगडा आहे अनुसया मातेचा. सीता माता म्हणजे कोण आहे? साक्षात लक्ष्मी. हरि ओम हिरण्यवर्णाम हरिणीं सुवर्णरजसाम चंद्रा हिरण्यलक्ष्मी जातवेदम आव्हानम. म्हणजे ती लक्ष्मी मातेला मार्गदर्शन करते म्हणजे तिचा अधिकार किती तगडा आहे. अरे पण का अधिकार तगडा आहे? अनुसूया माता पती जेवल्याशिवाय जेवत नाही, थुका सुद्धा गिळत नाही. काय? आणि अनुसूया माता न जेवल्यामुळं त्यांच्या गोठ्यातली गाय सुद्धा चारा खात नाही. म्हणजे किती कॉम्बिनेशन आहे कुटुंबातली. दत्तगुरु उगाच जन्माला नाही आले त्यांच्या घरी. आणि मी माझ्या मित्राच्या घरी गेलो चहा प्यायला. म्हणलं मित्र चांगला कोट शिवित होता. वा म्हणलं कोट शिवितोय, स्वतःचं काम स्वतः करतोय. नाही म्हणे बायकोचाही म्हणे येऊ. अरे म्हणजे बायकोचा कोट शिवतो का? बायकोला म्हणला चहा कर रे. बायको काय म्हणली? अहो घ्या ना तुम्ही करा आणि मला द्या थोडा बेड टी. म्हणजे बेडवरच. मग अशी प्रतिवता असते का? म्हणजे मला थोडक्यात काय सांगायचंय, म्हणजे प्रतिवता कोणाला म्हणायचं? अनुसया माता म्हणजे अत्रि ऋषी जेवल्याच्या नंतर जेवायचं, थुका सुद्धा गिळायचं नाही. म्हणजे किती थोर प्रतिवता आहे. दत्तगुरु जन्माला येतात म्हणजे त्यांचे आई वडील सुद्धा किती म्हणजे भाग्याचे आहेत. आता प्रमाण दिलं यांनी, जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले. 10,000 वर्ष तपाला बसले त्यावेळेस ज्यावेळेस अत्रि ऋषी तपश्चर्यातून उठलेत त्यावेळेस त्यांची अस्थि मज्जा मास सगळे एकत्र झालंय. तपाचे सामर्थ्य तपिनीला अमुक चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. बरोबर आहे ना? तपाचे सामर्थ्य 10,000 वर्ष तप. तपाचे सामर्थ्य तपिनीला अमुक चिरंजीव कल्प वैकुंठ नांदे. अस्थि मज्जा सगळे एकत्र झालंय. आणि अनुसूया माता समोर बसलेली. अत्रि ऋषी, अनुसूया मला थोडं पाणी मिळेल का? ठीक आहे. गेली समोर. पहा दुष्काळ परिस्थिती पडलाय, पशु पक्षी मरू राहिलेत, कुठंच पाण्याचा थेंब सुद्धा शिल्लक नाही. आणि पतीने पाणी मागितलंय. अनुसूया माता गेली, घागर घेतली आणि भटकंती करू राहिली. त्या ठिकाणी प्रचंड दुष्काळ पडलाय. आणि धर्मनिरपेक्षतेने सांगतोय मी आज, जर ही कथा जर ऐकली तर त्या गावावर कधीच दुष्काळ येत नाही. असं गुरुचरित्रात नाही पण स्वामी गुरु लीलामृत मध्ये वर्णन केलेलं आहे. जर ही कथा जर ऐकली तर त्या गावावर कधीच दुष्काळ येत नाही. पहा अनुसूया माता पाणीच्या शोधात निघाली. पाणी शोधिता शोधिता एक ठिकाणी येऊन थांबली आणि तिने हातानेच चाललंय म्हणजे खड्ड खांदायचं काम. खड्ड खांदा 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 चाललंय. गंगाला प्रगट व्हावं लागलंय तिथं. पहा सगळ्याला माहिती आहे या पृथ्वी तलावर कोणी गंगा प्रथम आणली? भगीरथ राजांनी त्यांच्या पित्रांचा उद्धार करण्यासाठी. परंतु हे आज कोणत्याच कथाकाराने सांगितलं नसन. अनुसूया मातेने पृथ्वी पहिल्यांदा म्हणजे या पृथ्वी लोकावर आणली. पाणी घेतलंय. काय आहे? गंगा आहे ती. म्हणा गंगा, गंगा म्हणा.
वाचे म्हणता गंगा सकल पापे जाती भंगा. म्हणजे गंगेचं नाव मुखात जरी घेतलं तर सकल पाप जातेत भंगा. म्हणजे इतकी ताकद आहे. पाणी हातात घेतलंय आणि ही गंगेची स्तुती आहे. ही तुम्हाला कोणत्याही पुस्तकात किंवा ग्रंथात सापडणार नाही. ही फक्त आमच्या नित्यसेवा ग्रंथात सापडेल. म्हणजे पहा स्वामी मार्ग किती खडतर आहे. म्हणजे ही गंगा स्तुती तुम्हाला कशातच सापडणार नाही. सगळ्यांनी हात जोडा. हरि ओम द्रवरूपा महाभागा स्नानेंच तर्पणे आम्ही अभिषेक पूजनांच पादुनाम शुक्ल रूपिणी विष्णु पादम प्रसूतासे वैष्णवी धारिणी पाहि नाम सर्वा दोषा गंगा त्रिपथगामिनी मंदाकिनी सदा पातु देहांती स्वर्गवल्लभ अलकानंदाय वामेन पृथ्वीत तिष्ठति. बोला गंगा गोदावरी माता की जय. खळखळ खळखळ खळ पाण्याचा आवाज येऊ लागला. गंगा प्रगट झाली. वाचे म्हणता गंगा गंगा 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 हे सकळ दोष जाती भंगा सर्व दोष जाती भंगा वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता वाचे म्हणता बोला गंगा गोदावरी माता की जय. म्हणजे पृथ्वीवर भगीरथ राजाच्या अधुकर अनुसूया माताने गंगा म्हणजे गंगेला यावं लागलं. थोर प्रतिवत आहे. पाणी हातात घागरीत भरलंय. गंगा प्रगट झाली. तिला वेळ नाहीये. थांब म्हणे. माझ्या 10,000 वर्षापासून पती तपश्चर्याला बसलेत. मला पाणी देऊन येऊन दे. पहा गंगा प्रगट झाली. गंगेला थांबवलं. इतकं सामर्थ्य अनुसूया माता ते उगाच दत्तगुरु जन्माला नाही आले. तिथं गेल्याच्या नंतर पाणी पाजलंय. आत्री ऋषी म्हणतात अनुसूया माता अनुसूये सगळीकडे दुष्काळ पडलाय. पशु पक्षी पाणी पाणी करून मेलेत. वृक्ष सगळे सुकून गेलेत आणि तू हे पाणी कुठून आणलं. तुम्ही म्हणे प्या तर खरी. पेल्याच्या नंतर आत्री ऋषी म्हणले मला पण माहीत होतं का पाणी कुठंच उपलब्ध नाही. ही तुझी परीक्षाच होती आणि तू उत्तीर्ण झाली. म्हणजे थोर प्रतिवता. म्हणजे पतीचा एकही शब्द
खाली न पडून देणे म्हणजे प्रतिवता. म्हणजे या चरित्रातून आता आपण जे सांगितलंय म्हणजे आपण आपल्या पतीशी किती एकनिष्ठ असलं पाहिजे. भाग्यवती आहे. एखाद्या पतीच्या अधुगर पत्नीचं मरण म्हणजे सौभाग्यवती जाणं म्हणजे फार भाग्याचं आहे. याने प्रमाण दिलंय म्हणून मी थोडं सांगतोय त्याच्याबद्दल. म्हणजे असं लिहिलं शास्त्रात सांगतात पतीच्या अधुगर जर मरण आलं तो डायरेक्ट देव न्यायला येते. म्हणजे इतकं प्रतिवतेचं सामर्थ्य आहे. मग आता लाडूपाशी यावं लागेल ना पुन्हा. आता आपली कथा लाडूपाशी आलो, आता नाळूपाशी. मग सगळ्यात आपल्या लक्ष्मी, सावित्री आणि माता पार्वती मिटिंगच बोलिली तिघींनी. मग बसल्या म्हणून त्या पृथ्वीवर आपल्या तिघापेक्षा लय प्रतिवत आहे म्हणे. आणि तो नारद मुनीला लाडू दिले म्हणे खायला. ते माझी स्तुती करायच्या ऐवजी ते लाडू लय आवडले म्हणे. नाही नाही आपल्याला काहीतरी करावं लागेल म्हणे. चला ठीक आहे तुम्ही काय करा जे त्याचे नवरे सांभाळा म्हणे. आता मग झालं त्यांचं चालू. कानाला कान लागले. मी सांगितलं मग भीती जवळ बाळगावी पण बाई जवळ बाळगू नये. कानाला कान लागले. आता त्या माईला म्हणतात तुम्ही आम्हालाच नाव ठेवू राहिले. तसं नाही पण भीती झालं त्यांचं. महादेव माता पार्वतीला म्हणले अरे पार्वती अरे नाश्ता दे सकाळचा. नाश्ता नाही. महादेवाचं दुपारचं जेवण बंद झालं. आता काय करायचं म्हणे. गेले महादेव रुसून बाहेर बसले. तिकून विष्णुदेव आले, ब्रह्मदेव आले. हुकम बसले म्हणे काय नाही भाऊ डोक्याला तापच झालाय म्हणे. सकाळचा नाश्ता नाही करेल म्हणे, दुपारचं जेवण नाही. आमची तीच परिस्थिती चालू आहे म्हणे. मग आता काय करायचं म्हणे. काय नाही आता बोला मीटिंग म्हणे. सगळे एकत्र आले. पार्वती माता आल्या घेऊन कार्तिकेय गणपतींना. विष्णुदेव आले लक्ष्मी सहित प्रद्युम्न नावाच्या मुलाला घेऊन बसले. म्हणे आता पृथ्वीवर जायचंय आणि ती आपल्यापेक्षा ती श्रेष्ठ आहे. तिचं थोडक्यात पतिव्रत भंग करायचंय. ठीक आहे. मग तिघ ब्रह्मा विष्णू महेश साधूचे रूप घेऊन पृथ्वीवर आले. आणि यावरून जाना पटक्यान कारण पतिवत्य भंग पटक्यान. अरे थांबा म्हणे. अरे इतके काय काय जायली. गेल्याच्या नंतर थांबलेत. झोपडी आहे तिथं. तिथं लिहिलेलं आहे अतिथी देव भव. आता अतिथी देव भव गेलं. आता आलं वेलकम. इकून वेल इकून कम. वेलकम गेलं. नंतर काय आलं सुस्वागतम. हा ते पण गेलं. नंतर मी तर एक ठिकाणी गेलो तिथं तर डायरेक्ट लिहिलं होतं कुत्र्यापासून सावध राहा. आत गेलो भास्काने एक जण अंगार आला. म्हणलं बरोबर लिहिलं कुत्र्यापासून सावध राहा. आणि ज्यावेळेस ब्रह्मा विष्णू महेश तिथं गेलेत तिथं काय लिहिलंय अतिथी देव भव. जो तिथी सांगून येत नाही तो अतिथी आणि ज्याचं तोंड पाहू वाटत नाही तो पाहुणा. बरोबर आहे का नाही. म्हणजे पूर्वी लोक आल्यावर आनंद वाटायचा. अतिथी आलाय राहा जेवायचे खावायचे. आता मोबाईलच्या जमान्यात म्हणजे माणसाला माणसातच बसायची वेळच नाही राहिलेली म्हणून त्याला अतिथी म्हणायचं. बरोबर आहे. आता पाहुणा जर आला तर 5 मिनिटं सुद्धा राहत नाही. काम आहे म्हणतो मला लगेच निघून जातो. याच्यामुळं म्हणजे कथा मला याच्यातून स्वामीच सांगायचे नाही किंवा दत्तगुरू सांगायचे नाही. आपल्या रिअल आयुष्याशी कथेचा काय संबंध आहे. म्हणजे आपल्याकडे आज वेळ नाही राहिलेला. पूर्वी आपण एखाद्या पाहुण्याच्या तिथं जर गेलो तर मोहन महाराज 4-4 दिवस राहायचो.
आपल्या मागं काही टेन्शन होतं का? तरी आपण सुखी होतो. पण आता एक दिवस 1 तास जरी गेलो तर नाही नाही घरी पाहावं लागेल, ते रोप टाकायचंय, नाही नाही ते मी गेल्याशिवाय होणारच नाही. म्हणजे माणूस इतका मग्न झाला. आणि पूर्वी एवढं काम असून 4-4, 5-5 दिवस माणूस राहायचा तरी माणसाला आनंद वाटायचा एखाद्या पाहुण्याच्या तिथं गेल्याच्या नंतर. का? ते प्रेम टिकून होतं. आता आईने सकाळी फोन लावला का दुपारी, दुपारी झाला का संध्याकाळी, फोनवर फोन चालूच आहे. अरे कसं देणं येईन तुम्हाला, कशी आठवण येईन, जी गोडी आहे. मला थोडक्यात काय सांगायचं आहे का, झोपडी आहे ज्याच्यात माणसाला झोप येते त्याला झोपडी म्हणतात. इमारत आहे जो इमानदारीने कमवतो आणि बांधतो त्याला इमारत म्हणतात. आणि फ्लॅट आहे ज्याचे हप्ते भरून भरून माणूस फ्लॅट होतो, सपाट होतो, त्याला फ्लॅट म्हणतात. आणि होम, घर, जिथं माणूस आणि सर्व एकत्र मिळून राहतात त्याला काय म्हणतात? होम. म्हणजे आता घराची आणि इमारत आणि हवेली काय, जिथं जुळजुळ हवा वाहते त्याला म्हणतात हवेली. म्हणजे झोपडीवरून मी थोडक्यात सांगितलं. म्हणजे घर, इमारत, म्हणजे आजकाल कसं राहिलंय माणसाला इमारत बिल्डिंगमध्ये सुद्धा झोप नाही, पण काय सांगितलंय, झोपडीत ज्याला झोप येते ती झोपडी. बरोबर आहे का नाही? मग आलेत ब्रह्मा, विष्णू, महेश आलेत तिथं. भिक्षाम देही, भिक्षाम देही. अनुसूया माता आली आतून. या ना, नमस्कार केलाय, अतिथी आलाय. अतिथी देव भव. पाय धुतलेत. बोला साधू काय भिक्षा लागते, या. आलेत सर्व ब्रह्मा विष्णू साधूचं रूप घेऊन आलेत. म्हणे आम्ही पहिली संध्या आणि दुपारची संध्या आणि सायंकाळची संध्या, पूर्वी साधू संत त्रिकाल संध्या करायचे, म्हणजे स्नान करून भोजनाला यायचं. आता बऱ्याच ठिकाणी सायंकाळी दत्तगुरूंचा जन्म उत्सव साजरा करतात, परंतु आपल्या गुरुचरित्रात प्रमाणे 12:39 दत्तगुरूंचा जन्म. कारण की भिक्षेच्या वेळेला दुपारी ब्रह्म विष्णू महेश अनुसूया मातेच्या घरी गेलेत. बरोबर आहे. तिथं गेल्याच्या नंतर ते म्हणे आम्ही संध्या करून येतो दुपारची, तोपर्यंत आम्हाला अन्न तयार पाहिजे. ठीक आहे, पहा, स्नान करून येऊस तर अन्न तयार करायचंय. ठीक आहे म्हणे. अतिथी देव भव. गेले ब्रह्मा विष्णू महेश. जवळच वरून या तिघी जणी, लवकर आठवणा, हातपाय धुवा, कायला आंघोळ करता म्हणजे जा पटक्यान. अरे थांबा ना म्हणे, करतो सत्वहारण, थांबा दर्शी. पण वरून दमच निघा ना, जा म्हणे पटक्यान. ठीक आहे, संध्या करून आले. मग तवर अनुसूया मातेने सर्व भाजी पाला, गव्हाचं पीठ सूर्यकिरणात ठेवलं. सर्व अन्न परिपक्व. कारण की का, सूर्य मंद मंद तपत असे. थोर पतिव्रता, सूर्याला अन्न शिजावं लागलं. थोर प्रतिव्रता आहे, शाप देऊ शकते. अन्न आले. ब्रह्मा विष्णू महेश, अन्न तर तयार झालं म्हणे. आता वरून त्या तिघींचे वावराना पटक्यान झाले ना, म्हणत होते ना लवकर आंघोळ करा, लवकर आंघोळ करा. झालं ना आता तिकडे स्वयंपाक तयार. म्हणजे वरून दाट्या चालूच आहे त्यांचा. आल्याच्या नंतर बसलेत तिथं. मग आता थांबा तर खरी म्हणी ब्रह्मा विष्णू महेश, आम्ही काय करतो. मग काय केलं त्यांनी, म्हणे अनुसूया आम्हाला नग्न अन्न दे. नग्न, बघा, नग्न अन्नाचा शब्द अर्थ कळायला अनुसूयाच लागते. म्हणजे ज्या अन्नाला अग्नीचा स्पर्श नाही ते अन्न नग्न अन्न. म्हणजे त्याला अग्नीचा स्पर्श नाही आणि ते अन्न फक्त मातेच्या स्तनातच निर्माण होतं. म्हणजे नग्न अन्न, विवस्त्र नाही. नग्न अन्न करण्यासाठी अनुसूया माताच लागेल तिला अर्थ कळायला.
विपरीत शब्द नाही. म्हणजे अग्न ज्याला अग्नीचा स्पर्श नाही आणि ते दूध फक्त काय होतं आईच्या स्थानात निर्माण होतं. ठीक आहे. आणि हे अनुसूया मातेला का सुचलंय? हे पती सेवेने सुचलंय. ती थोर प्रतिभात आहे. म्हणे ठीक आहे, नग्न अन्न देते म्हणे, बालके व्हावा लागतील. गुरुचरित्रात आलं, त्रिलोकाचे बालके झाले. बोला श्री गुरुदेव दत्त. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला सद्गुरु दिसले. मला सद्गुरु दिसले. मला दत्तगुरु दिसले. मला दत्तगुरु दिसले. मला हे दत्तगुरु दिसले. मला हे दत्तगुरु दिसले. माय होऊनी माय होऊनी गाय होऊनी हे पुढे वासरू पाहे वळोनी कृताज्ञेचे स्वान बिचारे पायावरी झुकले. मला हे दत्तगुरु दिसले. मला दत्तगुरु दिसले. मला दत्तगुरु दिसले. मला दत्तगुरु दिसले. मला हे दत्तगुरु दिसले. मला हे दत्तगुरु दिसले. चरण शुभंकर फिरता तुमचे. चरण शुभंकर फिरता तुमचे. मंदिर बनले उभ्या घराचे. मंदिर बनले उभ्या घराचे. घुमटा मधुनी पाखरू स्वान. घुमटा मधुनी उदय पाखरू स्वानंदी फिरले. मला दत्तगुरु दिसले. मला दत्तगुरु दिसले. मला दत्तगुरु दिसले. दत्तगुरु दिसले. मला हे दत्तगुरु दिसले. मला हे दत्तगुरु दिसले. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले. मला दत्तगुरु दिसले. मला दत्तगुरु दिसले. हे मला दत्तगुरु दिसले. मला मला दत्तगुरु दिसले. मला बोला श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरु अशा पद्धतीने दत्तगुरु कसे जन्माला आले? अनुसूया मातेला का सुचलं? पती सेवेने सुचलं, गुरुच्या सेवेने सुचलं. तेच आमच्या नारदास पिठले महाराज, मोरे दादांचे गुरु पिठले महाराज, म्हणजे इतकी तपश्चर्या केली त्यांनी. ज्यावेळेस
पिठले महाराज ज्यावेळेस मोरे दादांना ज्ञान देत होते त्यावेळेस त्यांना अंध झाले होते, म्हणजे इतकं त्यांची तपश्चर्या झाली होती. तेच होतं. आज दत्तगुरूंचा जन्म झालाय. आपण कथा थोडी लवकर चालू केली होती. आता रोज कथा 7 वाजता चालू होईल. 8:30 वाजलेत. आता आपल्याला आरती करायची आहे. उद्याच्या चरित्रात आपण दत्तगुरु समजून घेणार आहे. ब्रह्मा विष्णू महेश त्यांचं कार्य कसं आहे आणि पूर्वार्धात श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती यांचं कार्य सांगणार आहे.